नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे कुळधर्म आणि कुळाचार म्हणजे काय. प्रत्येक घराण्याला एक स्वतंत्र असे आलेले परंपरेने आलेले चालीरीती असतात, धर्मविधी असतात आणि ह्या चालीरीती पार पाडणे म्हणजे कुळधर्म. ह्या कुळधर्मामध्ये हे जी दैवी शक्ती असते, प्रत्येक घराण्याला वेगवेगळे देवता असते आणि त्या दैवी शक्तीचा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पुढच्या पिढीलाही त्याचा उपयोग व्हावा, ती शक्ती त्यांनाही मिळावी, हा ह्याच्या मागचा हेतू असतो कुळधर्माचा. प्रत्येक घराण्याला एक दैवत असते आणि प्रत्येक घराण्याला त्या दैवताचे एक वेगळे आचार विचार असतात. ते आचार विचार ते पुढच्या पिढीमध्ये नेऊन ती शक्ती त्यांना मिळावी, हाच उद्देश असतो कुळधर्माचा. तर हा कुळधर्म आपण का करतो, तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, प्रत्येक व्यक्तीला ह्या देवीचा, या कुळाचा आशीर्वाद मिळावा, आपला जे कुळ आहे त्याची भरभराटी व्हावी आणि वंशवेल वाढावी, म्हणून हा कुळधर्म, कुळाचार केला जातो. प्रत्येकावर त्याची कृपा, आशीर्वाद त्या देवीचा, त्या देवतेचा असावा, म्हणून हा कुळाचार केला जातो. तर हे कुळधर्म म्हणजे काय, तर ह्या कुळधर्मामध्ये काय काय येतं, तर बघा, लग्न झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं असतं की देवीला जाऊन यायचं, मग तिथं गोंधळ, जागरण गोंधळ करतात काही ठिकाणी बोढण असतं किंवा जेजुरीला किंवा त्यांच्या जे खंडोबा जे आहे दैवत, तर तिथं जाऊन येणं. तर असे बरेच वेगवेगळे प्रकार दिसतात. त्याचप्रमाणे कुळधर्मामध्ये श्राद्ध कर्म किंवा 10वा 13वा 14 हेही विधी असतात आणि तेही वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. पण असंही जाणवतं की जर हे विधी केले नाही तर त्या घराण्याला, आपण म्हणतो ना की एखाद्या घराण्याला शाप लागला आहे किंवा त्यांच्या ह्याच्यात त्या घराण्यामध्ये पुढच्या पिढीला जरा प्रॉब्लेम येतात. तर हे प्रॉब्लेम म्हणजे काय, तर लग्न न ठरणं किंवा घटस्फोट होणं किंवा घरात अशांतता, सततचा आजारपण. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्या जाणवतात आपल्याला आणि त्या पुढच्या पिढीमध्ये जाणवतात. म्हणून कुळधर्म, कुळाचार हा केला जातो. म्हणजे आपल्याला माहिती असेल की प्रत्येकजण म्हणतात की निदान वर्षातनं एकदा तरी आपल्या कुळधर्म, कुळाचार करावा, आपल्या देवीला जाऊन यावं. तर हा कुळधर्म, कुळाचार म्हणजे काय हो, तर आपल्या वर्षातनं आपली जी कुठली दैवत असेल, देवी असेल, तर तिला गेल्यानंतर तिची ओटी भरणं, तिला समजा आता तुळजापूर असेल तर काही लोक तिथं जाऊन जागरण गोंधळही घालतात किंवा कोल्हापूरची अंबाबाई असेल, तर अशा वेगवेगळ्या ज्या देव्या आहेत तर त्यांचे जे परंपरानुसार आलेले असेल तर ते कार्य करणं म्हणजे तुम्ही कुळाचार करणं. मग याच्यात गणपतीचं सुद्धा तुम्ही बघू शकता की काही ठिकाणी 1 दिवसाचा गणपती असतो, काही ठिकाणी 5 दिवसांचा असतो, काही ठिकाणी 10 दिवसांचाही गणपती असतात. मग ह्या ज्या चालीरीती आहेत त्या परंपरेने आलेल्या असतात आणि ह्याच्यात शक्यतो कुणी बदल करत नाही, कारण ह्या आपले जे मूळ पुरुष असतात घराण्यातले, तर ते हे करत आलेले असतात, कारण त्यांनाही काहीतरी त्याचे फळं बघायला मिळालेले असतात आणि म्हणून ह्या चालीरीती पडतात की आमच्याकडं 1.25 दिवसाचाच गणपती आहे, आमच्याकडं 5 दिवसांचा गणपती आहे. किंवा गौरीसुद्धा तुम्ही बघितल्या असाल, काहींच्याकडे खड्याच्या असतात, तर काहींच्याकडे उभ्या गौरी असतात, काहींच्याकडे हात असतात, काही ठिकाणी नसतात. तर अशा ह्या कुळधर्मातल्या गोष्टी असतात आणि त्या कराव्यात. त्यांनी काय होतं की आपली जी पुढची पिढी आहे तर तिला त्रास होत नाही आणि आपल्याही घरामध्ये आनंद राहतो. आपल्या देवीचं, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपली जी कुलदैवत आहे तिचं आपल्याकडे लक्ष असतं, तर हे कुळाचार केल्यानंतर सुद्धा आपली देवी आपल्यावर प्रसन्न असतं, तिचं आपल्याकडे लक्ष राहतं. त्याच्यामुळे आपण ह्या कुळधर्म, कुळाचार केला पाहिजे. शक्यतो असं होतं की जे पुढच्या पिढीमध्ये आपण देतो ना तेच ते फॉलो करतात आणि मग ते हे होत जातं आणि त्यात कोणी बदल करत नाही. कारण काही अनुभव असे येतात की जर काही बदल केला तर काहीतरी अघटित घटना आयुष्यात घडते आणि मग म्हणतात की आपल्याला हे सूट नाही आहे किंवा आपल्या घराण्यात हे नाही आहे. तर अशा पद्धती असतात कुळधर्म, कुळाचारामध्ये. त्याचप्रमाणे कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे आचरण कसं असावं हे सगळ्या गोष्टी कुळाचारामध्ये सांगितल्या जातात. बऱ्याच ठिकाणी गौरी गणपतीचंही आपल्याला बघायला मिळतं की मोठ्या घरी गौरी गणपती असतात आणि मग सगळे लोक तिथे एकत्र जातात. तर एकत्र जाण्यामागचा हेतू हाच की त्याचा जो आशीर्वाद आहे, ते जे स्पंदन आहेत आणि ते सगळ्या कुळाला लाभावीत आणि आपलं कुळ पुढं वृद्धिंगत व्हावं, हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे. आणि म्हणून कुळधर्म, कुळाचार हा खूप महत्त्वाचा विषय आहे.
त्याच्यामुळे आपल्या कुलदैवतेला अगदी रोज तुम्ही हळदी कुंकू वाहून तिचे एक माळ जप केला तरीसुद्धा खूप त्याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतेचा जप माहिती नसेल, म्हणजे मंत्र जर माहिती नसेल, तर तुम्ही सर्वज्ञात जो मंत्र आहे की जो कुणीही करू शकतं, तर तोही करू शकता. तो मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. तर हा मंत्र तुम्ही आपल्या देवीला हळदी कुंकू वाहून म्हटलात तरीसुद्धा चालू शकतं. आणि बघा आता भारतीय संस्कृतीच आपली हे सांगते की आपल्याला जे काही आपल्या आधीच्या पिढीने जे दिलेलं आहे, जे आपल्याला कुळाचार किंवा जे संस्कार जे असतील तर ते आपण रुजवायचे आणि आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला ते संस्कार द्यायचे. हे आपली भारतीय संस्कृती सांगते. आणि हे खरंच आपण जर दिलं, आपल्याला जर माहिती असेल तर आपण देऊ शकतो ना. त्यामुळे आपण जास्तीत जास्त त्याची माहिती घेऊन ते करायचा प्रयत्न करावा की जेणेकरून आपली जी पुढची पिढी आहे ती वृद्धिंगत होईल आणि त्यांनाही याचा आशीर्वाद मिळेल आणि ती पुढं त्यांच्या पिढीला देईल आणि अशा रीतीने ह्या चालीरीती पुढे चालू राहतील. कारण हेच भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. तर अशा तऱ्हेने हा जो काही कुळधर्म कुळाचार आहे ही एक उज्ज्वल परंपरा आहे आणि ती उज्ज्वल परंपरा आपण पुढच्या पिढीला देतोय. हा आपल्याला सार्थ अभिमान आहे, अभिमान हवा. कारण आपण भारतात जन्माला आलो आहे, इतक्या छान छान परंपरा आपल्या इथं आहेत आणि जेव्हा आपण हे पुढच्या पिढीला देतो तेव्हा हे पुढची पिढी त्या पुढच्या पिढीला देईल आणि अशा रीतीने आपले जे संस्कार आहेत, संस्कृती आहे ती टिकून राहायलाही मदत होईल. चला तर मग परत भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. नेहमीप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आधीचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघा आणि शेअर करा. स्वामी ओम.